मी वजीर शेख. आज तारीख 3 ऑगस्ट 2025. आत्ता आपण आहोत आमचे मूळ गाव चांदापुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे. हे समोर दिसत आहे हा आपला खाजगी डोंगर. कुणाकडे ढीग असतो, कुणाकडे ढिगार असतो. अंबानीकडे अँटाली असते 27 मजली. आमच्याकडे निसर्गाने दिलेला हा अख्खा डोंगर आहे, स्वतःच्या मालकीचा. आपण देखील अंबानीपेक्षा कमी नाही. आता हा विषय नाही महत्त्वाचा. आता मी एक सिम्बायोसिस दाखवणार आहे. हे बघा, हे डोंगरावर असलेले एक बोरीचे झाड आहे. या बोरीच्या झाडावर जवळून दाखवतो, स्केल इन्सेक्ट आहे. हा जो दिसतो पांढरा किडा, ह्या स्केल इन्सेक्टला पाय नसतात, त्यामुळं हे झाडापर्यंत येऊ शकत नाही. परंतु त्याच्या तोंडामध्ये पंचिंग करणारं यंत्रणा आहे. त्या पंचिंगद्वारे ते झाडाचा रस शोषू शकतं. बघा, इथं दिसत हा पांढरा किडा, याच्या तोंडामध्ये पंचिंग करणारी यंत्रणा आहे. फक्त पाय नसल्यामुळे ते झाडापर्यंत येऊ शकत नाही. आणि ते पंचिंग झाडाला करून झाडाचा रस बाहेर काढतं. आणि मुंगळ्याचं तोंड जरी झाड असलं तरी ते झाडाला पंचिंग करू शकत नाही, झाडाचा रस बाहेर काढू शकत नाही. मग हे मुंगळे आणि त्यांचं कोलॅबरेशन होत आहे. आणि ते मुंगळे त्या स्केल इन्सेक्टला धरून या झाडावर आणून सोडतात, कोवळ्या फांदीवर. आणि त्या ठिकाणी तो स्केल इन्सेक्ट झाडाला पंक्चर करतो, त्याचा रस निघतो आणि तो रस हे मुंगळे पितात. इतके शहाणे हे मुंगळे आहेत. हे बघा, इथले मी पांढरं दिसतं आहे, इथले स्केल इन्सेक्ट मी काढून टाकलेत. आणि हे स्केल इन्सेक्ट काढल्यामुळं ह्या मुंगळ्यांमध्ये चहलपहल माजलेली. बघा कसे इकडे तिकडे सैरभर झालेले आहेत आणि पळत आहेत. हे बघा, त्यांना आता कुठे स्केल इन्सेक्ट दिसेना की जो झाडाचा रस काढेल आणि ह्या मुंगळ्यांना आयता मिळेल. हे बघा, असे हे शहाणे आणि चतुर मुंगळे. सगळीकडे असं दृश्य दिसतं, परंतु त्याच्यावर आपण लक्ष देत नाही. निसर्गाची ही करामत, निसर्गामधलं दोन जीवांमधलं कोलॅबरेशन, त्याला सिम्बायोसिस म्हणतात. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हे बघा, आता इथले स्केल इन्सेक्ट काढले, त्यामुळे हे मुंगळे धावपळाने सैरभर झालेत. असं हे रस काढण्यासाठी हे मुंगळे तोंडात धरून त्या स्केल इन्सेक्टला आणून झाडावर सोडतात. हे बघा, इथेही होता, आता काढून टाकला नाही. आणि ह्या बोरीला हेल्दी लाईफ जगण्यासाठी फ्री केलेलं आहे मी. सगळे स्केल इन्सेक्ट काढून टाकलेत. धन्यवाद.